तिचा विश्वास बसला नाही. तिने चुंबनाच्या वेळी डोळे उघडून पाहिले. विक्रम डोळे बंद करून मनापासून तिच्या ओठांवर प्रेम करत होता. महामाया निळावंती. पुढील भाग. विश्वचक्र. रात्री मगरींनी फाडून खाण्यासाठी ठेवलेला बळी होता विक्रम विभूते. त्याला मगरींच्या तोंडात घेऊन आलेली सेबियन रात्रभर कूस बदलत राहिली. तिने स्वतःच त्याची आहुती दिली असं समजून तळमळत राहिली. तिच्या हातात होतं तरी का त्याला वाचवणं? नाहीच. त्याचा बळी देणं गरजेचं होतं. तिच्या लाडक्या परिवाराच्या अस्तित्वासाठी. तिला जीव लावणारे भाईबंद आणि अंगखांद्यावर खेळवलेले प्रिय कुटुंबीय जास्त महत्वाचे होते. त्यांचं अस्तित्व त्या गुहेत आहे हे विक्रम विभूतेनं बघितलं होतं. त्याला आमसेचा पत्ता कळला होता. त्यामुळे पूर्वपार चालत आलेल्या परंपरेनुसार त्या माणसाला गुहेत आणून त्याची स्वतःच्या हाताने हत्या न करता मगरींना खायला टाकायचं हे काम तिने केलं होतं. याला आहुती असं नाव आहे. विक्रम विभूते ही सेबियनच्या हातून दिली गेलेली पहिली आहुती. सेबियनच्या निरागस काळजात आग चितवून गेली. जेव्हा ती विक्रम विभूतीला तळ्याशेजारी एकटी सोडून परत आली, तेव्हा तिचं मन तिला ओरडून सांगू लागलं, "सेबी, तुझं कौमार्य भंग झालंय. मानवजातीची पापं तुझ्यात शिरली आहेत. डाग लागला आहे तुला." रात्रभर कोणालाही कळू न देता ती रडत राहिली. अश्रू संपल्यावर फक्त कोरडी हुंदके देत रडण्याची ताकद संपल्यावर नुसतं एकटक शून्यात पाहत राहिली. विक्रम विभूतेचे कुरळे केस, धार धार कटाक्ष सोडणारे डोळे, उंच गाल आता एखाद्या मगरीच्या पोटातल्या पाचक ऍसिडमध्ये वितळत असतील. तेही माझ्यामुळेच. ही कल्पना तिच्या कोवळ्या मनाला हजारो सुया टोचत होती. ह्या आधी कुटुंबातील माणसं नैसर्गिक कारणामुळे मरताना पाहिली होती. त्यामुळे तिची मृत्यूशी ओळख होतीच. पण आयुष्यात पहिल्यांदाच हत्येशी संबंध आला. त्यात तिच्या मानसिक कौमार्यभंगाचा त्रास सहन होत नव्हता. हुंदके देऊन देऊन छातीच्या बरगंड्या दुखू लागल्या. अश्रूंनी गालावर मीठ पकडलंय. तिने गाल पुसायचंही सोडलं. रात्रभर तळमळत राहिली ती. सूर्योदयाच्या आधीच तिला झोपडीच्या बाहेर पहारेकऱ्यांचा आरडाओरडा ऐकू आला. आरडाओरडा ऐकू आल्यावर सेबियन शून्यातून बाहेर आली. एखाद्या मगरीने तळ्यातून विक्रम विभूतीचा एखादी अवयव भिंतीजवळ आणून टाकला असावा असं तिच्या मनात आलं. जड पायांनी खोपटाच्या दरवाजातून बाहेर आली. बाहेरचं दृश्य पाहून तिच्या तोंडून भावनातीर एकाने एक लहान कर्कश आरोळी बाहेर पडली. तिच्या भुऱ्या डोळ्यातील पाहुल्या लहान झाल्या. सेबियन धावू लागली. थरथरू लागली. धावताना कानाच्या पडद्यात हवा घुसून तोल जाऊ लागला. झोपेतून अचानक उठल्याने पायात पूर्ण ताकद आलेली नव्हती. त्यामुळे आपण अडखळत आणि अनवाणी धावत आहोत हेही तिला उमजलं नाही. भिंतीच्या अलीकडे विक्रमला आणून ठेवलेलं होतं. अस्ताव्यस्त पडलेल्या नखशिखांत ओला चिंब विक्रम विभूतेचं सर्वांग कापत होतं. तो चक्क जिवंत होता. सेबियनने धावत येऊन त्याला मिठी मारली. गोलाकार जमा झालेली आमचे डोकी आपापसात कुजबुजू लागली. आज पहिल्यांदा त्यांनी मोठा चमत्कार पाहिला. याआधी आहुती म्हणून रात्री भिंतीपलीकडे मोकळं सोडलेलं कोणतंही जीव परत आलं नव्हतं. कित्येक वर्षात असं कधीच घडलं नाही. स्त्रियांनी विक्रम विभूती मेल्यानंतर त्याचा आत्मा शांत व्हावा यासाठी तळ्याची पूजाही केली. रात्री पूजेत सहभागी झालेल्या बायका विक्रमच्या अवतीभोवती जमा झाल्या. आश्चर्याने वेगवेगळी आवाजे निघू लागली. पुरता गोंधळ उडाला. कोणीतरी यादवला झोपेतून उठवून आणलं. विक्रम विभूतेचं सर्वांग थरथरत होतं. सेबियनने त्याचं शरीर तपासलं. त्याला कुठेही लागलं नव्हतं. पण तरी त्याच्या अंगात ताप होता. सेबियनने त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि आपल्या अंगावरच्या कोरड्या कपड्याने त्याचं डोकं पुसून कोरडं करू लागली. "माफ करा मला. मी तुम्हाला भिंतीपलीकडं नव्हतं पाठवायला पाहिजे." गारठलेला आवाज विक्रमच्या कानाच्या पडद्यावर पडला. विक्रमचे ओठ आणि गाल कंप पावत बोलण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचा आवाज ऐकायला सेबियन अजूनच खाली वाकली. यादवने तो काय बोलतोय हे ऐकायला आपला कान बहिणीच्या मांडीजवळ नेला. विक्रम घोकऱ्या आवाजात बोलला,
मी तिला भेटलो. तिला कोणाला? सेबीरने विचारलं. महामाया निळावंती. वयस्कर आमसेच्या तोंडचं पाणी पळालं. स्त्रियांची कुसबुस मोठी झाली. तरुण पहारेकरी गोंधळून एकमेकांकडे पाहतच राहिले. यादवने आपल्या बहिणीचा हात पकडून तिला बाजूला खेचलं. पहारेकऱ्यांना विक्रम विभूतेच्या तोंडावर गरम पाणी मारून त्याला शुद्धीवर आणायला सांगितलं. विक्रम विभूते सर्पदंश झाल्यासारखा वेडा वागत नव्हता. अचानक एका भक्तासमोर देवच प्रकट झाला, तर भक्त जसा बेशुद्ध पडेल तसं घडलं होतं. एक अजाण आनंदाची ग्लानी होती ती. निळावंतीशी संवाद साधून तो रात्रभर त्याच आनंदी ग्लानीच्या नशेत होता. अशी आनंदी नशा याआधी विक्रमला एकदाच चढली होती. काल रात्री निळावंतीच्या सानिध्यात अनुभवलेली नशा आणि खूप वर्षापूर्वी भल्या पहाटे झालेल्या आनंदातली नशा सारखीच होती. हा विक्रमला त्याच्या मेंदूने संदेश दिला त्या दिवशी, जेव्हा रचनानं हॉस्पिटलमध्ये एका बाळाला जन्म दिला. नर्सने खोलीच्या दरवाजाच्या बाहेर डोकं काढून एवढंच सांगितलं, मुलगा झालाय. विक्रम आजीला घेऊन आत गेला. डॉक्टर गरम कपड्याने बाळाचे चिकट अंग साफ करताना दिसले. डॉक्टर आणि एक नर्स मिळून बाळाच्या अंगावरचं रक्त आणि चिकट स्राव पुसून काढत होते. नवजात बाळाच्या अंगावरची सैल कातडी पाहून विक्रमला धक्का बसला. काळे ओठ, जीभ बाहेर, रोगट सैल कातडी, डोक्याचा फुगीर आकार. आपलं बाळ एवढं विद्रूप दिसेल असं त्याला वाटलं नव्हतं. पण आजीनं विक्रमच्या मनातलं ओळखलं. म्हणाली, चिंता करू नकोस, बाळ तंदुरुस्त आहे. सुरुवातीला सगळी बाळं अशीच दिसतात, नंतर बाळ गुटगुटीत होतात. काहीच काळजी करू नको. विक्रमने कुठेतरी वाचलं होतं की जन्म झाल्या झाल्या बाळाची त्वचा अशीच आक्रसलेली असते. म्हणून बाळ वेड्यावाकड्या चेहऱ्याची दिसतात. हळूहळू बाळाच्या जवळ उभं राहून विक्रमला आनंदाची ग्लानी चढू लागली. तो रचनाजवळ गेला. बाजूला नर्स उभी होती. नर्स बाहेर गेल्या गेल्या त्यानं रत्नाच्या ओठांना चुंबन घेतलं. रचनाचं डोकं आपल्या हातात पकडलं. तिच्या घामट कपाळाचंही चुंबन घेतलं. तो बाप झाला. त्याच वेळी पहिल्यांदा असं वाटलं की बायकोवर मनापासून प्रेम करणं, आयुष्यातला सर्वोच्च आनंद देणाऱ्या बायकोसाठी काहीही करायला विक्रम तयार होता. त्या क्षणी रचनाने काहीही मागितलं असतं तरी विक्रमने आकाश पाताळ हिंडून शोधून आणून दिलं असतं. हॉस्पिटलच्या पलंगावर क्लांत पडलेला पांढरट चेहरा नेहमी आठवणीत राहील असा होता. विस्कटलेले केस, घामानं थपथपलेलं शरीर, स्पिरिटचा वास येणारे घामट कपडे, काळी वर्तुळं जमा झालेली. आतापर्यंत एवढी अनाकर्षक कधीच दिसली नव्हती रचना. पण आज तिच्या पायात जग जिंकून अर्पण करावं, अचाट प्रेम देऊन तिला खुश करावं असं वाटलं विक्रमला. त्याने आवेगाने तिच्या ओठांना प्यायलं. विक्रमच्या अशा चुंबनाचा स्पर्श तिच्या ओठांना झाला तेव्हा ती बर्फच झाली. आपल्या ओठांना झालेला अशा आवेगपूर्ण स्पर्शावर तिचा विश्वास बसला नाही. तिने चुंबनाच्या वेळी डोळे उघडून पाहिले. विक्रम डोळे बंद करून मनापासून तिच्या ओठांवर प्रेम करत होता. असा स्पर्श नवऱ्याच्या प्रेमाचा पहिला स्पर्श होता तो. लग्नानंतर पहिल्यांदाच विक्रमकडून प्रेम जाणवलं रचनाला. ज्या प्रेमाची आशाच लग्न झाल्यानंतर सुटली, ती मुलाला जन्म दिल्या दिल्या अनाहूत मिळाली. रचना विभूते त्या दिवशी विक्रम विभूते एवढीच सुखी होती. अगदी म्हातारी होईस्तोवर संपूर्ण आयुष्य असंच प्रेमात जगायचं हेच तिने ठरवून टाकलं. मुलाला मोठं करताना, त्याची स्वप्न पूर्ण करताना, आपल्या अंगावरच्या सुरकुत्या वाढवताना, या क्षणात तयार झालेले प्रेम कायम ठेवायचं. हे स्वप्न तिच्या डोळ्यात होतं. त्याच्याही डोळ्यात होतं. आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करायचं होतं. दोघांना काहीही न बोलता एकमेकांची स्वप्न दिसली. लग्नानंतर पहिल्यांदाच उचंबळून आलेलं नैसर्गिक आत्मिक प्रेम दोघांनाही स्पष्ट झालं, दिसलं. आपोआप सर्व ठरलं. प्रेमाचा सोहळा आयुष्यभर जगायचं हे दोघांनी न बोलता ठरवलं. दोघेही आपल्या बाळाला मांडीवर घेऊन बसले. पुढच्या 2 तासातच सर्व होत्याचं नव्हतं झालं. रचनाचा श्वास थांबला आणि प्रेमात
आणि प्रेमात जगण्याचं स्वप्न विस्कटून गेलं. काल रात्री निळावंतीला भेटून विक्रम विभूतीला तीच 13 वर्षापूर्वीची जाणीव झाली, जी बुद्धाला पिंपळाखाली ज्ञानप्राप्ती झाल्यावर झाली असावी, जी प्रेषित मोहम्मदला ईश्वराचा संदेश ऐकून झाली असावी, जी येशूला आपल्या बापाचं, देवाचं अस्तित्व कळल्यावर झाली असावी, जी न्यूटनला सफरचंद जमिनीवर पडल्यानंतर झाली असावी, जी हौंना शांगला नालंदाच्या विद्यापीठात लाखो पुस्तकं पाहून झाली असावी, जी कदाचित बाजिंदा निळावंतीला पहिल्यांदा भेटला तेव्हाही झाली असावी. विक्रमसाठी ती उत्कट प्रेमाची भावना होती, विसरून आणि विरून गेलेली. काल रात्री निळावंतीशी बोलून तीच उत्कट भावना तो जगला होता. जेव्हा त्याने निळावंतीला विचारलं, "मी एकटा पडलोय, माझी मदत करशील?" निळावंतीच्या रंध्रातून जंगलाची माया बाहेर पडते असं विक्रमला वाटू लागलं. निळावंतीचं उत्तर मनात खोल प्रतिध्वनी उमटवत गेलं. "हो, तुला जीवन दाखवीन." पुढे विक्रमला स्थळ काळाचं भान राहिलं नाही. निळावंती त्याच्याशी तिच्या भाषेत संवाद साधू लागली. विक्रमला रचनाचा पांढरट घामट चेहरा आणि दवाखान्याचा स्पिरिटचा वास आठवला. तो वास आठवून साचलेल्या आनंदाच्या आठवणी जाग्या झाल्या. फटाक्याची लट फुटल्यासारखं अनेक आठवणी त्याच्या अस्तित्वात फुटल्या. विक्रम विभूतीच्या शरीरात सुखाचा शीतखडा अखंड प्रवास करू लागला. निळावंती त्याच्या मेंदूत खोल शिरली. ती विक्रमच्या मेंदूतल्या स्मृती ब्रह्मांडात पोहून विक्रमच्या भूत, भविष्य आणि वर्तमानाची ओळख करून घेऊ लागली. निळावंतीने विक्रमवर विश्वास ठेवला. त्याला जगाच्या हार्मोनिक सूत्रांचा भाग होऊ दिलं. विक्रम सच्चा प्रेमी होता. मनाने निरागस बाळ होता. पण कम नशिबाने ग्रासलेला होता. तरीही लढवय्या, ध्येयवेडा होता. हार मानणारा नव्हता. त्याच्या अस्तित्वाने साक्षात निळावंतीही भारावून गेली. निळावंतीने त्याच्या मनाच्या लहरींना आपलंसं केलं. त्यातून बाहेर पडणाऱ्या भावना विक्रमच्या बुबुळासमोर नाचवल्या. त्याला मेंदूतल्या आठवणीत अंधुक झालेला स्पर्श पुन्हा दिला. गंध पुन्हा दिला. जगण्याची चव पुन्हा दिली. हे तिने का केलं? विक्रम मृत्यूच्या दारातून परत फिरावा म्हणून? विक्रमला आपलं समग्र जीवन झर आठवलं. जीवनरस चेतातंतूतून धावू लागलं. दगडी मन असलेल्या विक्रमला पाझर फुटलं. आयुष्यभरात जगलेल्या आठवणींचा पाऊस निळावंतीने विक्रमवर पाडला आणि आंघोळ घातली. हा संवाद उत्तम सुरू होता. भावना भावनात मनसोक्त पोहत राहिली. विक्रमचा मेंदू धुंदाळताना तिला एक लाकडी पेटी सापडली. त्या पेटीत काय आहे हे तिने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पेटी उघडायचा प्रयत्न केला, पण तिचे खीळे घट्ट होते. लाकूड दणकट होतं. ती पेटी उघडलीच नाही. पेटीतलं रहस्य बाहेर आलं नाही. निळावंती हवा जशी पसरते तशी जगाची घटना जगण्यासाठी निळावंती संवाद साधत असते. पण ती या पेटीपाशी येऊन अडकली. विक्रमच्या मेंदूतले सर्व दरवाजे उघडू शकत होती निळावंती, पण हाच दरवाजा तिच्याने उघडला जात नव्हता. एका सामान्य लाकडी पेटीनं तिला हरवलं. निळावंतीला विक्रमच्या आयुष्यातल्या त्या पेटीचं झोपलेलं सत्य आरपार बघता आलं नाही. तिला भीतीने थंडी वाजली. अंगावरचे केस उभे राहिले. तिने विक्रमभोवती टाकलेलं ऊर्जेचं आलिंगन काढलं. "त्या पेटीत काय आहे विक्रम?" निळावंतीने घाबरून विचारलं. महामाया निळावंती. बंद पेटीचं रहस्य कशा प्रकारे उलगडेल हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.